गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे. माझं नाव देवेंद्र आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर DG व्लॉग. तर आजचा व्लॉग जो आहे मग मराठीमध्ये का मराठीमध्ये आजचा व्लॉग, कारण का आजचा जी राईड आहे आम्ही एक गड चढायला चाललो आहोत. तो गड कोणता आहे, त्या गडाविषयी काय माहिती आहे, काय इतिहास आहे त्या गडाचा, तो मी तुम्हाला वाटेमध्ये सांगणार आहे. पण आजचा जो व्लॉग आहे, आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला मराठीमध्ये ऐकायला भेटेल. आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला साऊंड क्वालिटी कशी येत असेल तर लास्ट व्लॉग तुम्ही बघितला असाल, जो इगतपुरीला आम्ही गेलेलो जो वाला राईड. तर त्यावाल्या राईडमध्ये झालेलं काय की साऊंड क्वालिटी आहे ती खूपच अतिशय बेकार साऊंड क्वालिटी रेकॉर्ड झालेली. मी ॲक्च्युली कॅमेऱ्याच्या भरोशावर होतो की कॅमेरामध्ये चांगली व्हॉईस रेकॉर्ड होईल. ह्या राईडमध्ये जे काय मी इंडियन जुगाड केला आहे तर त्याच्यामध्ये जी काय साऊंड क्वालिटी आहे ती कशी रेकॉर्ड झाली आहे हे तुम्ही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की रेकॉर्ड झाली आहे कशी. चांगली झाली असेल तर याच्यावर मी व्हिडिओ बनवेल, नाहीतर दुसरा काहीतरी जुगाड करायला लागेल साऊंड क्वालिटीसाठी परत एकदा. आणि ही राईडमध्ये मी आणि माझी जी मोठी बहीण आहे तिच्याबरोबर मी ही राईड करतो आणि तिच्याबरोबरची ही माझी दुसरी राईड आहे. पहिली राईड आम्ही सर्वात आधी केलेली ती काहीतरी आम्ही लॉकडाऊनच्या आधी केलेली पहिली राईड. तर आम्ही असं ठरवलं की आपण जे काही आम्ही आता गडावर चाललो आहे तर आम्ही असं ठरवलं की 12 महिने जे आहे 12 महिने 12 किल्ले त्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे. पण ते कोणते किल्ले आहेत हे तुम्हाला दर महिन्याला मी सांगत जाईल की कुठचे किल्ले हे जे आम्ही केलं हे आम्ही ही वेगळीच वेब सिरीज आपण बोलू शकतो. 12 महिने 12 किल्ले, ते पण छत्रपती शिवाजी महाराजांचे. तर त्या सिरीजला काय नाव द्यायचं हे तुम्हाला सुचत असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा मला. तर आता आम्ही पोचलो आहे सायनला, तर पटापट कव्हरअप करतो आणि जे काय ते तुम्हाला डायरेक्ट नेक्स्ट आपण भेटू. डायरेक्ट जिथे आम्ही हॉल्ट घेऊ तिकडे डायरेक्ट भेटू आपण. तर आता टाईम झाला आहे 6:45 झाले आहेत आणि आम्ही पनवेलचा जो बायकर पॉईंट असतो तिथे सगळे बायकर्स भेटतात, तो पनवेलच्या मॅकडोनल्डच्या इथे आम्ही थांबलो. आता एक ब्रेकफास्ट ब्रेक घेतला आहे आणि मी ही राईड करतो माझ्या मोठ्या बहिणीबरोबर. ही माझी मोठी बहीण. आणि आम्ही आता तुम्हाला जसं सांगितलं की आम्ही किल्ल्यावर जाणार आहे, गड आम्ही ट्रेक करणार आहे. तर आम्ही आता पनवेलपर्यंत स्टॉप घेतला आहे. आता इथून पुढे जो आमची जर्नी आहे आम्ही एकही ब्रेक वगैरे काही घेणार नाही. तर आम्ही ऑर्डर केली आहे बर्गर, फ्राईज आणि कॉफी. आणि हा पनवेलची मॅकडोनल्डची बॅक साईड आहे. इकडे तुम्ही युजली बाईकने आलात तर इकडे थांबून बाईकवरतीच ब्रेकफास्ट करू शकता. तर एकदम पोट भरून ब्रेकफास्ट झाला आहे आमचा. आता सकाळी एक 20 मिनटाचा मस्त ब्रेक झाला आहे आणि आता जी जर्नी आहे ती आता नॉन स्टॉप जर्नी आहे. आता टाईम झाला आहे 8:30 वाजलेत आणि
आम्ही लोणावळ्यामध्ये पोचलो आहे आणि इकडून एक 20 ते 30 किलोमीटरच्या अंतरावर एकोले गाव आहे. त्या गावातून ट्रेक सुरू होणार आहे. तर आता थोडं मॅपवरती एकोले गावाचं लोकेशन टाकतो आम्ही आणि तुम्हाला डायरेक्ट भेटतो मी तिकडे. तर एकोले गावामध्ये आम्ही आता पोचलो आहे. आता टाईम झाला आहे 10:30, 10:30 वाजले आणि गडाच्या पायथ्याशीच एकोले गाव आहे. तिकडूनच तुम्ही गडावर जाऊ शकता आणि थोडा जंगलमधून रोड आहे. थोडं जंगलामधून आतून वाट आहे. तर गड चढायला आम्ही आता सुरुवात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. याच जोशामध्ये आम्ही आता गड चढणार आहोत. आता वरती गेल्यावर बघू आमची एनर्जी लेवल किती राहते ते वरती गेल्यावरच कळेल. आता तरी सुरुवात केली तर आम्ही एकदम जोशामध्ये आहे आणि आम्ही मोजून 5% चढलो असेल आता फक्त. वातावरण ऊन असलं तरी थोडाफार थंडावा आहे इथे. अरे झाड बघ असलं पडलंय. मुळशी धरणाच्या आजूबाजूचा जो भाग आहे त्याला कोरस असे म्हटले जाते. इथून पूर्वी कोकणात उतरायला भोरण्याची नाळ, सवाष्णीचा घाट, वाघजाई घाट या घाट वाटा होत्या. वाटांवर टेहळणी करण्यासाठी आणि कोरस मावांच्या संरक्षणासाठी इथे काही किल्ल्यांची रचना करण्यात आली होती. त्यापैकी एक छोटासा किल्ला म्हणजे हा भांडर किल्ला. लोणावळ्यापासून 30 किलोमीटर आणि मुंबईपासून 130 किलोमीटर दूर सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये हा गड आहे. एकोले गाव हे गडाच्या पायथ्याशी गाव आहे. तिकडूनच तुम्ही गड चढायला सुरुवात करू शकता. एकोले गावातून थोडे अंतर चालल्यावर तुम्हाला गारजाई देवीचं मंदिर दिसेल. गारजाई देवी मंदिराच्या डाव्या बाजूने गडावर जाण्याचा मार्ग आहे. हीच वाट आहे वाटतं, कारण का इथे पायऱ्या केल्या. गारजाई देवीच्या मंदिरापासून थोडे अंतर चालल्यावर आपल्याला गडाचा जो प्रवेशद्वार आहे तो दिसेल. इकडे दाखव सांभाळ ना. हां सांभाळ.
मैं पत्रों की चिल्ला हां ठीक आहे. पॉसिबल वाटत नसेल तर खाली उतर परत. हां ठीक. हां स्टार्ट केलं मी. टॉपवरती आलेलो आहोत. टॉपवरती आल्यावर आम्हाला एकदम सुंदर असा दृश्य बोलता येईल, सुंदर असा नजारा बघायला भेटेल. असा पाठी जून महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि मोगल सैन्य मिर्झा राजे जयसिंग यांच्यामध्ये पुरंदरचा तह झाला. या पुरंदरच्या तहामध्ये शिवाजी महाराजांनी जे 23 किल्ले दिले त्या 23 किल्ल्यामध्ये घनगडचा पण समावेश होता. 1660 आणि 1671 मध्ये शिवाजी महाराजांनी मोगलांविरुद्धची मोहीम उघडून पुरंदरच्या तहामध्ये जे किल्ले दिलेले ते त्यांनी किल्ले जिंकून परत घेतले. त्यामध्ये घनगड सुद्धा स्वराज्यामध्ये परत सामील झाला. पुढे छत्रपती राजाराम महाराजांच्या काळापर्यंत हा किल्ला मराठ्यांकडेच होता. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. तो पुढे महाराणी ताराबाई साहेब यांच्या कारकिर्दीमध्ये पंतांजी शिवदेव सोमन यांनी शंकराजी नारायण सचिव यांच्या आशेने मोगलांकडून जिंकून घेतला. 1713 मध्ये कान्होजी अंग्रेजांकडे हा किल्ला होता. नंतर हा किल्ला शाहू महाराज आणि कान्होजी अंग्रेज यांच्यात 1714 रोजी झालेल्या तहानुसार हा किल्ला शाहू छत्रपतींच्या मते हा किल्ला बालाजी विश्वनाथ पेशवे यांच्या ताब्यात देण्यात आला. उत्तर पेशवाईमध्ये हा किल्ला कैदींना ठेवण्यासाठी उपयोग करत असत. खाली उतरला आहे. आता आमची कसोटी जिंदगी की आहे. गड सर करून तर आलो आहे. आता गड उतरणे ही सर्वात मोठी परीक्षा होणार आहे आमची. गड म्हणायला 20 मिनिटाची ट्रेक आहे, पण ही ट्रेक इझी ट्रेकरसाठी नाही आहे. बट इट्स लाईक अन ॲडव्हेंचर. जर तुम्हाला ॲडव्हेंचर आणि मनोरंजन हवं आहे तुमच्या लाईफमध्ये तर घनगडाची ट्रेक ही मस्ट आहे. इथपर्यंत आलो आपण आणि हा नजारा बघा. यू वोंट बिलीव्ह आम्ही इथून खाली उतरत इथेपर्यंत आलो आहोत.
तर आम्ही आत्ताच गड चढून आलो आहोत. तर आत्ताच आम्ही गड चढून उतरतोय आता गड आम्ही. तर ही जी शिडी तुम्ही पाहता इकडे, ही शिडी 2011च्या आधी ही वाली इथे शिडी नव्हती. इकडे जे होते ते रोप्स त्यांनी टाकलेले होते. ज्यांना जे ट्रेकिंगवाले होते ते लोक यायचे तेव्हा रोपच्या साह्याने ते लोक वरती चढायचे. पण 2012मध्ये शिवाजी ट्रेल म्हणून एक शिवप्रेमी ट्रेकर्स आहेत, त्यांनी इकडे येऊन ही वाली जी शिडी इथे बनवली. त्यामुळे त्याचा एक फायदा झाला की ट्रेकर्स शिकाऊ आहेत त्यांच्यासाठी ही जी शिडी आहे ही खूप उपयोगाची आहे. आम्ही पण इकडे आलो पहिलं तेव्हा आम्ही पण विचार करत होतो की इथून चढायचं कसं पहिलं वरती. पण पुन्हा एकदा मी बोलतो थँक्यू शिवाजी ट्रेल, ही शिडी इकडे तुम्ही लावल्याबद्दल थँक्यू. तुम्हाला नाही. तर तुम्ही गड चढून आल्यावर तुम्हाला इकडे एक गुफा दिसेल. ही वाली गुफा इथे आरामात 10 ते 15 पेक्षा पण जास्त लोक इथे आतमध्ये राहू शकतात. आणि अशा 2 गुफा आहेत इथे. गडावरती आल्यावर तुम्हाला हा जो दगड आहे हा या डोंगराचाच भाग होता. तो काही कारणास्तव पावसामुळे तो वरतून पडला आणि इकडे अडकलाय. त्यामुळे एक छोटीशी गुफा अशी तयार इथे झाली आहे. आणि इथून जो काही व्ह्यू आहे तो असा दिसतो. वाव. तर आम्ही आता गड उतरून आलो आहे खाली. येस, फायनली. काय मग कसं वाटलं ट्रेक? खूप मजा आली. आम्ही फक्त व्हिडिओ बघितलेला, पण एक्सपिरियन्स करणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण का बाकीचे जे आपले महाराष्ट्रामधले जे फेमस गड आहेत त्यांना शिवप्रेमींनी खूप चांगल्या पद्धतीने ठेवलं आहे आणि तिकडच्या पायवाटा आणि सगळं खूप सुंदर आहेत. पण हा जो गड आहे, हा गडाची जी वाट आहे ती वाट नसून एक पावसाळ्यामध्ये तिथून पाणी वाहतं. म्हणजे लिटरली तो एक वॉटरफॉल आहे आणि उन्हाळ्यामध्ये ते पाणी सुकतं आणि तीच वाट म्हणून ट्रेकर्स गड चढतात. खूप सुंदर आहे. इझी पण नाही म्हणू शकत आणि डिफिकल्ट पण नाही म्हणू शकत, बिकॉज एक्सपिरियन्स घ्याल तर तुम्हाला समजेल. ट्रेक म्हणायला 30 मिनिटाचा आहे, पण जी चढण आहे ना, चढायला तुम्ही चढाल, पण उतरताना जी डिफिकल्टी आहे ना ती म्हणजे आमच्यासारख्या फर्स्ट ट्रेकर्ससाठी आम्हाला तरी तो थोडा डिफिकल्ट वाटला. मे बी जे रेग्युलर ट्रेकर्स आहेत त्यांच्यासाठी तो मीडियम असू शकतो, बट खूप सुंदर आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गडावर एकही कचरा आम्हाला भेटला नाही. जे कोणी पण इथे ट्रेकला येतात त्यांनी क्लीन ठेवलाय. आणि तुम्ही जर येणार असाल तर तुम्ही पण इकडे कचरा कुठे दिसला तर नक्की उचला आणि डस्टबिन मध्ये टाका. कारण का ह्या
गडावर आम्ही आता आलो, तर गडावरती आम्हाला काहीच म्हणजे म्हणजे एक कागदाचा कप्पा पण नाही मिळाला. इतकं सुंदर ठेवला आहे गड. आणि हो, तिथे 2 डॉगीज आहेत. तुम्ही जर काही खायला घेऊन याल आणि तुम्हाला नको असेल तर टाकण्यापेक्षा तुम्ही त्या डॉगीजला नक्की देऊ देऊ शकता.